अक्कलकोट निवासी श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। या जीवनामध्ये अहंकार आणि गैरसमज हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत। अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो। गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहूही देत नाही आणि प्रसंग कायम तुमची परीक्षा घेत राहील। आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं। या जीवनामध्ये सर्व काही सोपं नाही आणि सर्व काही कठीण असे नाही। तुझ्या मनामध्ये काय चाललंय, तुझे विचार कसे आहेत, तुझा दृष्टिकोन कसा आहे, या सर्व गोष्टी तुझं आयुष्य ठरवतात। या सर्व गोष्टी तुझं आयुष्य घडवतात। आज स्वामी समर्थांचे विचार सुद्धा तुझे आयुष्य घडवणार। आज स्वामी समर्थांचे विचार सुद्धा तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार। एकदा मनापासून ऐकून बघ। आज जे स्वामी समर्थांचे विचार ऐकणार आहेस त्या गोष्टीचा अनुभव कधी घेतला आहेस का? या गोष्टीचा अनुभव घे आणि जर त्या गोष्टींचा अनुभव कधी घेतला नसेल तर त्या गोष्टीसाठी सातत्याने तयार राहा। कारण की चांगले विचार हे आपल्या मनात राहतात। चांगले विचार ऐकल्याने हे कायम आपल्या मनात राहतात, आपल्या हृदयात उतरतात, आपल्या मनात उतरतात, आपल्या कृत्यात उतरतात, आपल्या कर्मामध्ये उतरतात आणि त्याच गोष्टी आपलं आयुष्य घडवतात आणि त्याच गोष्टी आपलं नशीब घडवतात। कायम एक गोष्ट सातत्याने सांगत राहिलो आहे की स्वामी समर्थांचे विचार खूप अद्भुत आहेत। स्वामी समर्थांचे विचार खूप चमत्कारी आहेत। कारण की स्वतः अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी स्वतःच्या विचारांनी प्रत्येक माणसाची घराची परिस्थिती, स्वतःच्या आयुष्याची परिस्थिती, आयुष्यातील दुःख आणि रडणं सर्व काही दूर केलेलं आणि नक्कीच चांगले विचार कायम माणसाचे आयुष्य बदलतात। तर स्वामी समर्थांचे हे संदेश, स्वामी समर्थांचे हे जे विचार आहेत ते चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस। कारण की हे स्वामी समर्थांचे विचार या जगामध्ये, या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती ज्या वेळेमध्ये, सध्याच्या वेळेमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपल्यासोबत परक्यासारखं वागतात। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे। आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी धावत आहे। आज प्रत्येक माणूस कष्ट करत आहे कारण की त्याला सुखाने मरायचं आहे। आज प्रत्येक गोष्टीचा अंत हे शेवटच आहे। प्रत्येक गोष्टीचं शेवट हे अंतच आहे। या गोष्टी कायम लक्षात ठेव। आपण काय करतो आणि आपण काय करणार आहोत या गोष्टी आपलं आयुष्य घडवतातच, पण तुझे कर्म हे सातत्याने परमेश्वर पाहत असतो। आज तुझ्याकडे धन दौलत संपत्ती आहे पण तुझे कर्म चांगले नाहीत तर त्या गोष्टीचा काहीच उपयोग नाही। आणि जर आज कष्टाने तू तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही मिळवलेलं आहेस, कर्म चांगले आहेत, तर कुठे ना कुठेतरी ते सर्व पुण्य तुला नक्कीच एका चांगल्या फळामध्ये मिळणारच, एका चांगल्या गोष्टीमध्ये मिळणारच। आज प्रत्येक गोष्ट तुला समजावून सांगणार आहे, थोडक्यात नाही तर नक्कीच सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगणार आहे। आज इथे लक्ष नक्की दे, दुर्लक्ष करू नकोस। पण त्यापूर्वी आपल्या या आर.के. मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे काम करू शकतोस। माणसाचे कर्म आणि माणसाचे कृत्य हे माणसाचे भविष्य घडवतात। नेहमी स्वामी सांगतात जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार। कारण की ते तुझे कर्म आहेत, ते तुझे पुण्य आहेत आणि या माणसाचे पुण्य आणि माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य कायम ठरवत राहतात। पण सध्याच्या या कलियुगामध्ये, सध्याच्या या व्यस्त जीवनामध्ये आज त्या लोकांचा विचार करणार कोण? एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगायला जातोय, चुकून ही दुर्लक्ष करू नकोस। ती म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याची काळ आणि या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज, ती म्हणजे ती छोटी छोटी चिमुकली पोरं। काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत, काही लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाहीत आणि नक्कीच या वेळ परिस्थितीप्रमाणे ते लोकांसमोर हात पसरतात एका वेळच्या जेवणासाठी। ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, खेड्या पाड्या ठिकाणी आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते। अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज या लोकांना मदत
करणार कोण? आज या सर्व मदतकारांसाठी उभा राहणार कोण? पण जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला, फुल ना फुलाची पाखी प्रत्येक स्वामी भक्तांनी एकत्र हातभार लावला तर यांच्या जीवनामध्ये कधी रडणं राहणार नाही. जर आपल्याला अशी संधी मिळते की आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद जात असेल तर ही संधी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. कारण की आज या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. तर काही लोकांनी पाहून या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे प्रशांत पाटील, सुयश हिले, लक्ष्मण सोनावणे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळे काळात सुद्धा कोणीच करत नाही. आणि आज या लोकांसाठी उभा सुद्धा कोणीच राहत नाही. आणि सध्याच्या काळाची हीच गरज आहे की आपली जवळची लोक सुद्धा आपल्यासाठी उभं राहत नाहीत. तर त्या परक्यांचा विचार करणार कोण? हा महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. नक्कीच हा अन्नदानाचा आणि दानधर्माचा एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. पण या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी? तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता, अगदी लाख मोलाचे कार्य करू शकता. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य घडवतात ना, माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य घडवतात ना. तर त्या गोष्टी तुझ्या हातात आहेत की तू काय करत आहेस, तू काय करणार आहेस. आज तू इतरांना दाखवण्यासाठी काही करू नकोस, पण परमेश्वर सर्व काही पाहत आहे त्याच्यासाठी नक्कीच कर. कारण की आज परमेश्वराने तुझ्यासाठी सर्व काही केलेलं आहे. आज कमीत कमी तू तुझ्या आयुष्यामध्ये कसं ना कसं तरी कष्ट करून तू तुझं आयुष्य घालू शकतोस. पण आज त्या लोकांचा काय? नक्कीच एक शेवटची विनंती तुझ्यासमोर हीच ठेवेन की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. तर नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. पण या क्षणापासून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, या वेळेपासून जे स्वामींचे शब्द तू ऐकणार आहेस, ते शब्द आणि ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवतील. कारण की कायम माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, माणसाचे परिसर आणि माणसाची संगत ही कुठे ना कुठेतरी त्याच्या आयुष्यामध्ये थोडाफार तरी फरक घडवतेच, थोडाफार तरी बदल ही घडवते. आणि नक्कीच जर चांगल्या विचारांची आज तुला संगत मिळत असेल तर ते चांगले विचार दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या आयुष्यातील 10 ते 15 मिनिटं यापुढील दे. तुझ्या 10 ते 15 मिनिटं यापुढील हे स्वामींचे विचार ऐकून बघ. कारण की या 10 ते 15 मिनिटांमध्ये अगदी सोप्या शब्दांमध्ये तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. आज कोणतेही तुझे दुःख असो, जे दुःख तुला त्रास देत आहेत, ते दुःख सुद्धा दूर होणार, ते कष्ट सुद्धा नष्ट होणार. तू फक्त ऐक की स्वामी समर्थांचे शब्द तुला काय सांगतायत, तुला काय शिकवण देत आहेत. आज इथे लक्ष दे, शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि यापुढे तुम्हाला काही असे विचार सांगणार आहे जे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्य बदलण्यासाठी आहेत. आपण सगळे आयुष्यात सुख शोधत असतो. पण कधी शांत बसून विचार केलाय का की सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात आणि हे जीवन सध्याच्या काळामध्ये चालत आहे. या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार दडलेला आहे. आपण बाहेरून जे पाहतो ते नेहमी खरंच असतं का? असं नाही.
ते नेहमी खरंच असतंच असं नाही. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. आणि काही लोक दुःखात असूनही शांत आणि समाधानी असतात. म्हणूनच जीवनात कधीही फक्त बाह्य रूपावरून कोणाचे मूल्यांकन करू नये. आजच्या काळातील एक सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. स्वामी समर्थ म्हणतात, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर जास्त करणारी लोक जास्त चांगली असतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धी नेहमी स्वतःचा फायदा शोधते. पण मन दुसऱ्यांचा विचार करतं. आज प्रत्येक जण स्वतःसाठी धावत आहे, स्वतःचे आयुष्यामध्ये सुख शोधत आहे. पण खरा आनंद कुठे आहे हे आपण विसरलो आहोत. खरा आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे, कुणाला मदत करण्यात आहे, कुणाच्या आयुष्यात थोडासा प्रकाश देण्यात आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज आपल्यासोबत कोणी वाईट वागलं असेल तर आपण सुद्धा त्याच्यासोबत वाईट वागून आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक राहिला आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक हा राहिला. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं, पण देवाचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. त्यामुळे बाहेरचं सुंदर बनवण्यापेक्षा आतून सुंदर बनण्याचा प्रयत्न करा. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाची घटक आहे. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या जगात जगताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. हे वास्तव्य आहे. तुम्ही जितके चांगले असाल तितके काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुंकवत बनवू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका. कारण काही लोक तुमच्या भावनांशी खेळतात आणि त्यातूनच त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे चांगुलपणा ठेवा, पण स्वतःचं संरक्षण करायला शिका. आता एक मोठा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. अनेक लोकांना वाटतं की देवाला अगरबत्ती लावली, नारळ फोडला, मंदिरात जाऊन नमस्कार केलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यातील दुःख दूर होतील. पण स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिलेले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे. जर आपण स्वतःच प्रयत्न केले नाही तर देवही काही करू शकत नाही. देव त्यांनाच मदत करतो जो स्वतः मेहनत करतात, जे प्रयत्न करतात, जे हार मानत नाहीत. आणि नक्कीच स्वामी भक्तांनो, जीवनात सगळं आपल्या मनासारखं होणार असं नाही. कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी यश मिळेल तर कधी अपयशही येईल. पण या सगळ्या परिस्थितीत आपलं मन स्वच्छ ठेवणं, दुसऱ्यांना मदत करणं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि सतत कष्ट करत राहणं हेच खऱ्या अर्थाने जीवन जगणं आहे. जीवन खूप छोटं आहे. ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. आणि नेहमी
लक्षात ठेवा, जीवनात सगळं दिसतं तसं नसतं. म्हणून मनाने जगा, खरं जगा आणि प्रत्येक क्षणाचा अर्थपूर्ण उपयोग करून घ्या. स्वामी समर्थांच्या प्रत्येक शब्दांमध्ये तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. आज दुर्लक्ष करू नकोस, आज या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस, कारण की आजच्या या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार आहेत. तुझ्या जीवनामध्ये एक खूप मोठा फरक घडवून जाणार आहेत. स्वामींची शिकवण, स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार कायम एक गोष्ट सातत्याने शिकवत आलेली आहे. कायम एक गोष्ट सातत्याने शिकवत आलेली आहे. कधी शांत बसून स्वतःला प्रश्न विचारलाय का? कधी शांत बसून स्वतःला प्रश्न विचारलाय का? मी खरंच आनंदी आहे का? तू खरंच आनंदी आहेस का? असं स्वतःच्या मनाला तू कधी प्रश्न विचारला आहेस का? आपण सगळे सुखाच्या मागे धावत आहोत. आपण सगळे सुखाच्या मागे धावत आहोत. पैसा, नाव, यश, लोकांची प्रशंसा या सगळ्या मागे धावताना आपण स्वतःलाच हरून बसलो आहोत. या गोष्टीचा अंदाज तुम्हाला आहे का? हे कलियुग तुमचं आनंद सुद्धा तुमच्याकडून खेचून घेतोय आणि तुमचे आयुष्य सुद्धा तुमच्याकडून खेचून घेतोय. या गोष्टीचा अंदाज कधी आला आहे का? एक खूप सुंदर प्रार्थना आहे. देवा, मला इतकंच सुख दे की माझ्यात अहंकार येऊ नये आणि इतकंच दुःख दे की तुझ्यावरचा विश्वास कधी कमी होऊ नये, आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण मित्रांनो, सुख माणसाला बदलतं आणि दुःख माणसाला घडवतं. जेव्हा सगळं आपल्या मनासारखं चालतं तेव्हा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो. पण जेव्हा आयुष्य आपल्या खाली आणतं, जेव्हा आयुष्य आपल्याला खाली आणतं तेव्हा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतोच. पण जेव्हा आपल्याला आयुष्य खाली आणतं तेव्हा कळतं आपण किती लहान आहोत. दुःख वाईट नाही. दुःख म्हणजे देवाने दिलेली ती संधी जी आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवते, ती आपल्याला नम्र बनवते आणि खरी ताकद देऊन जाते. आज आपण दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसतो. कोणी गरीब असेल, कोणी अपयशी असेल, कोणी अडचणीत असेल, आपण त्यांना कमी समजतो. पण लक्षात ठेवा, काळ हा सगळ्यात मोठा कलाकार आहे. तो एका साध्या कोळशालाही हिरा बनवतो. आज जो माणूस खाली आहे तो उद्या तुमच्यापेक्षा खूप वर जाऊ शकतो. आणि आज तुम्ही वर असाल तर उद्या खाली येणं अशक्य नाही. म्हणून कधीही कोणाची खिल्ली उडवू नका. कारण तुम्ही ज्यावर हसता तिथेच उद्या तुम्ही उभे राहू शकता. आणि मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आपण उपवास करतो पण फक्त अन्नाचा. कधी विचार केलाय का की आपल्या मनात किती वाईट गोष्टी भरलेल्या आहेत? राग, मत्सर, द्वेष, अहंकार याचा उपवास कधी केला आहे का? एक दिवस असा ठरवा, आज मी कोणाबद्दलही वाईट विचार करणार नाही. एक दिवस असा ठरवा, आज मी कोणावरही राग करणार नाही. एक दिवस असा जगा जिथे मी नाही फक्त आपण आहे. कारण मी हा शब्द जितका मोठा होतो तितकंच माणूस आतून छोटा होत जातं. तुम्हाला कधी वाटतं का मी एकटा आहे, कोणी नाही माझ्यासोबत, कोणी समजत नाही? पण एक सत्य आहे, तुमच्या आत एक शक्ती आहे जी तुम्हाला कधीच हरू देणार नाही. तुम्ही कितीही तुटलेले असाल, कितीही हरलेले असाल, तरीही तुमच्या आत एक आवाज असतो जो म्हणतो, उठ, अजून संपलेलं नाही. तोच देव आहे, तोच मंदिरात नाही, तो तुमच्या आत आहे. मित्रांनो, आपण म्हणतो माझ्याकडे कोणी नाही. पण खरं सांगायचं तर आपल्याकडे असलेली माणसं आपण ओळखतच नाही. जे आपल्यासाठी काळजी करतात, जे आपल्या वाईट वेळेत आपल्यासोबत उभे राहतात, आपण त्यांना गृहीत धरतो. आणि
जे आपल्याला सोडून गेले, आपण त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो. जे आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो. जरा थांबा आणि मागे वळून बघा. तुमच्यासोबत अजूनही काही माणसं आहेत जी तुमच्यासाठी देवाने पाठवलेली आहेत. त्यांची किंमत करा, कारण वेळ निघून गेल्यावरती माणसं परत येत नाही, फक्त पश्चाताप उरतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण रोज देवासमोर दिवा लावतो, पूजा करतो, पण जर आपल्या मनातच अंधार असेल तर त्या दिव्याचा काहीच उपयोग नाही. मनात राग असेल, द्वेष असेल, अहंकार असेल तर कितीही प्रार्थना केली तरी शांती मिळणार नाही. खरा प्रकाश बाहेर नाही तर तुमच्या आत पेटायला हवा. आणि नक्कीच आयुष्य खूप छोटे आहे. तुम्ही किती पैसे कमवले, कितकं नाव कमवलं हे शेवटी कुणाला लक्षात राहणार नाही. लोकांना आठवणार आहे ते फक्त तुम्ही कसे माणूस होता. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं मन. शेवटी तुमच्यासोबत जाणार आहे ते फक्त कर्म. म्हणून स्वतःला बदला, विचार बदला, दृष्टिकोन बदला. कारण जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमचं आयुष्य बदलतं. आज एक निर्णय घ्या, मी चांगला माणूस बनेन, मी कुणाचंच वाईट करणार नाही, मी फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवेन. आणि लक्षात ठेवा, तुम्ही हरलेले नाही, तुम्ही फक्त शिकत आहात. उठा, पुन्हा सुरुवात करा, कारण तुमचं सर्वोत्तम अजून यायचं आहे. स्वामी समर्थांनी हे विचार प्रत्येक स्वामी भक्तांना तेव्हा सांगितले जेव्हा नक्कीच प्रत्येक स्वामी भक्त हा आपल्या आयुष्यामध्ये दुःखात होता. आणि नक्कीच या प्रत्येक शब्दातून सुद्धा एक सर्वात मोठा अर्थ निघतो, प्रत्येक विचारातून सुद्धा एक सर्वात मोठा अर्थ निघतो. ते प्रत्येक विचार तुला समजवणार आहे, ते प्रत्येक शब्द तुला समजवणार आहे. फक्त शेवटपर्यंत ऐक, दुर्लक्ष करू नकोस. स्वामी भक्तांनो, बाळा, आज जर या स्वामी संदेशामध्ये आला असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. स्वामी संदेश तुला भाग्यशाली ठरवणार आहे. स्वामी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. फक्त सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील. या सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार आहेत. फक्त ज्या गोष्टींवरती विश्वास करत असशील त्या गोष्टीवरती कायम विश्वास करत राहा. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनस्थितीवरती कर, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. येणारे 5 ते 10 मिनिटे मोजून ऐक. येणारे 5 ते 10 मिनिटे या गोष्टीला वेळ दे. नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि पूर्णतः व्हिडिओ पाहून घे, कारण की या व्हिडिओमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे वळण्याचा मार्ग, सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहे. सर्वप्रथम, माणसाचे सर्वात मोठे दुश्मन राग, लोभ हे 2 अत्यंत महत्वाचे आहेत. आयुष्यामध्ये राग येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड होते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या हाताने प्रत्येक गोष्ट गमवाल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जर आज तुम्ही कोणावरती राग करताय तर नक्कीच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल. कारण की आज तुमच्यामुळे कोणीतरी दुसऱ्याचं मन तुटेल. आणि जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याचं मन तुटत असेल तर ते खूपच वाईट आहे. तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि त्यानंतर तुमच्या लोभावरती. तुमचे जे लोभ आहे, तुमची जे हावभाव आहे की आयुष्यामध्ये हे भेटलं आहे आपल्याला, आयुष्यामध्ये एका वेळेचं जेवण आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही. तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये वाढ होणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते, फक्त त्या वाढीची किंमत करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जात असाल तर तुमची वाईट वेळ विसरून जाऊ नका. या गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगत असतो, पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. तर स्वामी विचार आणि त्यांच्यामध्ये दडलेली शिकवण आज तुम्हाला सांगतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला स्वतःहून काढता येतो. प्रत्येक गोष्टीचा समाधान आपल्याला स्वतःहून शोधता येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की परमेश्वराने आपल्याकडे सर्व काही दिलेले आहे. त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. काहीच मिळत नाही, इथं परमेश्वर परिश्रमावरती विश्वास ठेवतो, कष्टावरती
विश्वास ठेवतो, संयमतेवरती विश्वास ठेवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि खरं तर स्वामी शक्तीमध्ये भरपूरच काही लपलेले आहे. आजच्या या स्वामी विचारामध्ये बरंच काही लपलेलं आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओ एकदा बघून घे. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे की सर्वप्रथम कोणत्याही सकारात्मक विचारांना, ज्यांचे विचार चांगलेले आहेत त्यांना कोणीच मारू शकत नाही. जर तुम्ही आज चांगले विचार केले आहेत तर कोणीही तुमच्याबद्दल काहीही विचार केलं तरी सुद्धा तुमच्या त्या विचाराला किंवा तुमच्या त्या कृत्याला कोणीच पाठी सोडू शकत नाही. कोणीच त्या कृत्याला पाठी सोडून आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार असेल तर त्या गोष्टीला कोणतेही औषध बासू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, या गोष्टीत एक सत्य लपलेलं आहे. सध्याच्या वेळेमधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरीच लोक नकारात्मक विचार करतात दुसऱ्या लोकांबद्दल. तर नक्कीच त्या गोष्टी कधीच तुम्हाला भाग्यवंत ठरवून देणार नाहीत. त्या गोष्टी कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देणार नाहीत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे चांगले विचार असतात तेच आपल्याला पुढे नेतात आणि चांगले विचार कधीच आपले जाणार नाहीत वाया. आणि त्यानंतर नकारात्मक विचार असतात त्यांना कोणीच वाचू शकत नाही. त्याची शिक्षा सुद्धा आपल्याला मिळून जाते. आणि कधीही ध्येय साध्य करत असाल तर कितीही कठीण असू दे, पण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला तर अशक्य असे काहीच नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी, आणि स्वामी आपल्याला ती शक्ती देतील आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलास तर नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर निघेल. आणि नक्कीच परमेश्वराचे नाव जर तुझ्या ओठाशी प्रत्येक वेळी असेल तर नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरून जाऊ नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आणि नक्कीच गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा की सद्गुरूंचे नाव किंवा आपल्या परमेश्वराचे किंवा स्वामींचे नाव आपल्या मुखी घेतले तर कधीच त्या गोष्टी वाया जाणार नाहीत. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. आज काहीतरी चांगले काम कर आणि असा विचार करू नको की मी आज चांगले काम केले की माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडेल, असा विचार कधीच करू नको. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे परमेश्वराची जबाबदारी आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझे कर्म तू तुझ्या मताने कर. तू तुझे कर्म तुझ्या मनाने तुझ्या मताने कर. परमेश्वर त्या गोष्टीचं फळ देण्याचं काम करेल. कधीच अपेक्षा ठेवू नकोस. परमेश्वर स्वतः येऊन तुला त्या गोष्टीला मदत करून जाईल आणि ती गोष्ट तुला कधीच समजणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव जी मी बोलत आहे की नक्कीच परमेश्वर सांगतो की कर्म करत जा, फक्त अपेक्षा ठेवू नकोस. कर्म करत जा आणि अशी अपेक्षा ठेवू नकोस की आता माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल. परमेश्वर स्वतःहून तुझ्यासोबत चांगलं करेल. नक्कीच चांगले विचार कर, नक्कीच चांगले कर्म कर. आणि कधीच संकटांना कंटाळायचं नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संकटांना कंटाळून कधीच काहीच मिळत नाही. त्यांना सामोरं जायचं असतं आणि त्यांच्याशी लढत द्यायची असते. ही गोष्ट परमेश्वराने शिकवलेली आहे. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये एक संकट आले, दोन संकट आले, ते सामोरे जातात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सारखे दुःख येत असतील, सारखे संकट येत असतील तर तो एखादा व्यक्ती तुटून जातो. एखादा व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर जात नाही, कंटाळून त्याची पळ काढायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की आयुष्यामध्ये कठीण वेळ आली तर त्याला पळून जायचं. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यामध्ये कोणतीही वेळ आली तर नक्कीच परमेश्वर तुझ्या सोबत असतील आणि त्या गोष्टीच तुला पुढे नेण्याचं काम करतील. आणि कोणाचीही त्यांच्या सध्याची परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. जर आज तुमची परिस्थिती खराब आहे तर तुम्ही दुसऱ्यांचं बघून असं विचार करू नका की मला असंच पाहिजे, किंवा तुमची परिस्थिती चांगली आहे, तुमच्याहून वेगळ्या दुसऱ्याची परिस्थिती जरा खराब आहे तर त्याची खिल्ली कधी उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीला चमकायला वेळ लागत नाही आहे आणि एखाद्या व्यक्तीला बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आहे. आज तू जसे काही वागशील तसेच काही होणार, पण नक्कीच तू ज्या वेळेत आहेस त्या वेळेची किंमत कर. आज तुझी खराब वेळ असेल आणि येणाऱ्या वेळेत तुझी चांगली वेळ आली तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू त्या खराब वेळेला विसरून जाऊ नकोस. तू तुझ्या परिस्थितींना विसरून जाऊ नकोस, कारण की जर तुझा अहंकार तुझ्या पूर्णतः बर्बाद करू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की अहंकार हे सर्वात खतरनाक आहे एखाद्या माणसाला. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं.
आज तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आहे, आज तुमच्या एकदम जवळ एखादा व्यक्ती आहे, पण त्याला जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही लवकर ओळखू नाही शकत, पण तो त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तो त्याच्या परीने तो तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तुमच्यासाठी चांगली गोष्ट करतो, पण ती गोष्ट तुम्हाला समजत नाही, तर तुमची जास्तीत जास्त काळजी करतो, ती गोष्ट तुला समजत नाही. त्या माणसं मिळवण्यात विचार करू नकोस, कोणता माणूस आहे ते विचार कर. तुझ्या जवळचा कोणीतरी असा एखादा व्यक्ती आहे, तो तुझी भरपूर काळजी करतो. आणि सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो, तो म्हणजे तुझी आई. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करणार, आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करून तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचं काम करेल. कधीही कोणतेही पाप कर, पण कधी कोणत्या आईचे मन दुखवू नकोस, कारण की जेव्हा तू तुझ्या आईचे मन दुखवशील, तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बर्बाद होऊन जाईल, तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यातून निसटून जाईल. कारण की एखाद्या आईच्या मनाला ठेच पोचल्यानंतर त्यांच्यावर मोठे पाप कोणतेच नसते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारांमध्ये दडलेले तुझ्यासाठी सुख, हे गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये कधीही तुला चांगली शिकवण मिळणार. या गोष्टी कधीच दुर्लक्ष करून, या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नकोस. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल, त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका, तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या, तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते. आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात. त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस, ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला यातून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास. फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस.
विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव, फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती, तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव, बघ प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक, फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणारच घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणारच जाणार. आणि दुःख संकट काय असतात, दुःख संकट काय असतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत, स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील. आणि ती वेळ सुद्धा आणतील ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असशील तर या गोष्टीच्या सामोरे जा. कारण की आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल, त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. स्वामी हे आपल्या सोबत असतात, आपल्याला जाणवत नाही पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक
एक भाऊ बहिणीला सुद्धा त्यांनी कमवलेलं आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला, आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतःचं स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापलेन. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा विचार केला असता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही. पण यावेळेस मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10-10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या, त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत. ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस, कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक माणसासमोर बोलत असतो की माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं पण माझ्यासोबत स्वामी होते. ही गोष्ट मला जाणवायची आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना, ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बराच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार, ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी शिकवून जाते. क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी समजावून जाते. आपण काय घेतोय, आपण काय समजून घेतोय, आपल्याला काय समजतंय, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आज स्वामी समर्थांचे विचार तुला तुझ्या वाईट काळामध्ये एकटं सोडणार नाहीत. या कलियुगामध्ये आपण कोणालाही आपलं मानलं तरी सुद्धा जेव्हा त्याच्या स्वार्थाचा विचार येतो तेव्हा तो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतो आणि ही खरी गोष्ट आहे. या कलियुगामधील माणूस हा स्वतःचा विचार सर्वप्रथम करतो, त्यानंतर आपल्या जवळच्यांचा विचार करतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनामध्ये आज ज्या गोष्टी तुला त्रास देत आहेत, तुझ्या मनामध्ये आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, आज त्या प्रत्येक गोष्टींचं उत्तर या स्वामी संदेशातून तुला मिळणार आहे. आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आजच्या या स्वामींच्या विचारातून मिळणार आहे. विश्वास ठेव स्वामी शब्दांवर, विश्वास ठेव स्वामींच्या गोष्टींवरती, कारण की स्वामींची गोष्ट आणि स्वामींचे शब्द हे तुला कधी हरू देणार नाहीत, हे तुला कधी एकटं सोडणार नाहीत. स्वामी
समर्थांचे अनुभव खूप आहेत. स्वामी समर्थांच्या शब्दातून मिळालेला अनुभव खूप आहे. आज स्वामी समर्थांचे शब्द समजून घे. आज स्वामी समर्थांचे विचार समजून घे. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द कधी तुला एकटं सोडणार नाहीत. तर एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी, एक महत्त्वाच्या संदेशाकडे वळण्यापूर्वी, मागच्या वर्षीच प्रकट दिनाच्या दिवशी एका स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी तुला सांगू इच्छितो. आज आपण म्हणतो ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप संकट आहेत, वारंवार प्रयत्न करतोय, तरी सुद्धा मला माझ्या आयुष्यामध्ये तो आनंद मिळत नाहीये जो आनंद मला हवा आहे, ज्या गोष्टी मला हव्या आहेत. पण या जीवनाचं नक्कीच खूप कठीण वेळ असतो, खूप कठीण काळ असतो. एक स्वामी समर्थांच्या नक्कीच एका सेवकाचा तुला एक अनुभव सांगतो, जो अनुभव तुझ्या डोळ्यातून पाणी काढणारच. जीवन म्हणजे नेहमी सरळ चालणारा रस्ता नसतो. कधी तो प्रकाशाने भरला असतो, तर कधी अंधाराने वेढलेला असतो. कधी सगळं आपल्या मनासारखं घडतं, तर कधी परिस्थिती अशी येते की स्वतःचा विश्वास डळमळायला लागतो. अशा वेळी स्वतः स्वामी मार्ग दाखवतात, असे विचार त्या स्वामींच्या भक्ताकडे होते. एक साध्या माणसाची गोष्ट आहे, एका साध्या स्वामी भक्ताची गोष्ट आहे. त्याचं आयुष्य सुरुवातीला खूप चांगलं चाललेलं होतं. घर, कुटुंब, नोकरी, मित्र सगळं व्यवस्थित होतं. पण एक वेळ अशी आली की परिस्थिती अचानक बदलली. नोकरी गेली, आर्थिक अडचणी वाढल्या आणि जे लोक नेहमी सोबत असल्याचा दावा करायचे ते हळूहळू दूर जाऊ लागले. त्या माणसाला तेव्हा स्वामींचा एक विचार आठवला. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका, त्यांचे मोल कधी विसरू नका. त्या कठीण काळात ही लोक त्याच्या सोबत उभे राहिले. घरच्यांनी आधार दिला, एका मित्राने त्याचा धीर दिला. तेव्हा त्याला समजलं की आयुष्यात माणसांची संख्या महत्त्वाची नसते, तर संकटात उभं राहणारं मन महत्त्वाचं असतं. काळ पुढे जात होता, संघर्ष वाढत होता, पण त्या माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली. दुसऱ्याच्या यशामुळे मनात जळफळाट ठेवायचं नाही. स्वामींचा दुसरा विचार त्याला सतत आठवत होता. यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची आपल्या मनात असली पाहिजे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजूबाजूचे लोक प्रगती करत दिसत होते. काही जण त्याच्यापेक्षा खूप पुढे गेले, पण त्याने कधीही त्याच्या यशाचा हेवा केला नाही. उलट मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या, कारण त्याला माहिती होतं की सकारात्मक मन असेल की योग्य वेळ आपोआप येते. संघर्षाच्या त्या दिवसात अनेक वेळा असे क्षण आले की सर्व प्रयत्न निष्फळ वाटू लागले. मनात प्रश्न निर्माण व्हायचे, इतके प्रयत्न करूनही काहीच होत नाही. पण त्याला स्वामींचा एक आश्वासक विचार आठवायचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. हा विचार त्याला पुन्हा उभं राहायला मदत करायचा. कारण कधी कधी माणूस जेव्हा पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो आणि तरीही काहीच घडत नाही असं वाटतं, तेव्हा खरं तर त्या क्षणापासून दैवी शक्ती आपल्यासाठी कायम काम करायला सुरुवात करते. तो माणूस रोज मेहनत करत राहिला, त्याला स्वामींचे शब्द आठवत राहिले. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि योग्य कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. याचा अर्थ त्याने एकच घेतला, काम थांबवायचं नाही, परिणामाची चिंता करत बसायचं नाही. कारण जेव्हा कर्म प्रामाणिक असतं तेव्हा त्याचं फळ उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं. काही दिवसांनी त्याला एक गोष्ट समजली, अडचणी बाहेर नसतात, त्या आपल्या मनात असतात. स्वामींचे शब्द त्याला वारंवार आठवायचे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. एक दिवस त्याने ठरवलं, भीती ठेवायची नाही, आत्मविश्वासाने पुढे जायचं. कारण स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या शब्दांनी त्यांच्या मनात एक वेगळी ताकद निर्माण केली. त्याला वाटलं, जर स्वामींची कृपा आहे तर कोणतीही अडचण मोठी नाही. एकदा अशी वेळ आली की त्याला कोणाशी बोलावंसं वाटत होतं.
होतं, पण ऐकून घेणारा कोणी नव्हता. तेव्हा त्याला स्वामींचा विचार आठवला. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. त्या रात्री त्याने शांतपणे डोळे बंद केले आणि मनातल्या मनात सगळ्या वेदना स्वामींसमोर मांडल्या. कधी कधी देवाशी केलेला संवाद माणसाला आतून हलकं करतो. काही दिवसांनी त्या आयुष्यात एक मोठा निर्णय घ्यायचा होता. मनात संभ्रम होता. तेव्हा स्वामींचा आणखीन एक विचार त्याला मार्ग दाखवून गेला. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि कृतीत आण. त्याने धैर्याने निर्णय घेतला. सुरुवातीला मार्ग कठीण होता, पण काही काळानंतर त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. त्याचं आयुष्य हळूहळू सुधारायला लागली, परिस्थिती सुधारायला लागली, मेहनतीचे फळ हे मिळू लागले. त्या दिवशी त्याला एक गोष्ट स्पष्टपणे समजली. जीवनात संकट येतात ती माणसाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार हे फक्त शब्द नाहीत तर जीवनाला दिशा देणारी शक्ती आहेत. श्रद्धा असेल, संयम असेल आणि कर्म प्रामाणिक असेल तर कोणतीही परिस्थिती कायमची राहत नाही. वाईट काळही निघून जातो आणि चांगली वेळ ही येते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते, विश्वास. कारण जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहतो तेव्हा त्याच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती उभी असते. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. त्या स्वामी भक्ताच्या आयुष्यामधील एवढ्या अडीअडचणी, एवढे कष्ट, एवढी संकट, एवढं रडणं, एवढं झडणं, एवढं लढणं, प्रत्येक समाजाशी, प्रत्येक गोष्टीशी, प्रत्येक दुःखाशी, प्रत्येक संकटाशी लढणं, या प्रत्येक गोष्टीनंतर त्याला फक्त एकच गोष्ट भेटली, ती म्हणजे स्वामींची कृपा, स्वामींचा आशीर्वाद. हे आयुष्य सोपे नाहीये. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी आयुष्यात आलेला आहेस, कष्ट तर करावेच लागतील. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही म्हणून कधी रडू नये, कारण की मनासारखी जर प्रत्येक गोष्ट झाली असती तुझ्या बोलण्यानुसार तर या आयुष्यामध्ये परमेश्वर आणि आनंद, दुःख, सुख या नावाच्या गोष्टींचा हेच नसता. तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द या आयुष्यामध्ये तुला लढायला शिकवणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून घे, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुझे आयुष्य 100% बदलणार. सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे. परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस, कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस, कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. सातत्याने त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील. तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही, पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील. तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे. कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर, रोज स्वामींचे नाव घे. रोजमुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे, स्वामींचे स्मरण कर, स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय? या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये? ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच. माणूस येतो तो जातो, संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल. त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल. आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्याला त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय, पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय, पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं.
या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो. त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते. नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर सोबत आहेत. आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही, हे कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते. ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आजच्या या आपल्या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्वाची गरज आहे. त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असते, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही.
सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे, फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा. ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार. की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात. फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील.
प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा, नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि जरी तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा. पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केला, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बऱ्याच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा. एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बाळा, भिवू नकोस. तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे. प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहीन. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहीन. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत. आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहेत, तुझ्या मनात आहेत, तुझ्या अंतरंगात आहेत. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही. आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल की ज्या गोष्टीमुळे तू खचून जातोयस. आता प्रत्येकाचे आयुष्य हे सोपं नसते. जो श्रीमंत असतो त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. त्यांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी, आजोबांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. पण जो गरीब आहे त्याला फक्त एक चान्स असतो की त्याच्या आई बाबांनी जे केलेलं आहे ते मी आता करीन, मी माझे पुढचे भविष्य सुधारीन, मी माझ्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारीन, मी सर्व काही उभे करू शकतो. हा चान्स परमेश्वर फक्त गरीब लोकांना देतो. फक्त स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली एक परिस्थिती, वरती गेलेला माणूस खालती झटक्यात पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस चटक्यात वरती जाताना मी पाहिलेला आहे. तो म्हणजे अहंकारामुळे. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला.
ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुमची आजची वाईट वेळ आहे, त्या वाईट वेळेला कधी विसरू नका. ती वाईट वेळ जेव्हा तुमचा चांगला वेळ आणून देईल तेव्हा त्या चांगल्या वेळाची कदर करा, पण त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि यापुढे तुझ्यासाठी आणखीन भाग्यवंत ठरण्याचा मार्ग दाखवणार आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे, माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत ऐकलं आहेस. वेळेवेळेचा खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये नक्कीच तुझी वेळ सुद्धा येणार, तुझा काळ सुद्धा येणार, तुझ्या मनासारखं सुद्धा घडणार. फक्त स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत आज तुला या स्वामी विचारांमध्ये समजून जाणार आहे. स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहे. माणसाचे अनुभव हे माणसाचे आयुष्य घडवते, पण माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य सावरून घेते. माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य सावरून घेते. आणि तू तर स्वामी भक्त आहेस, तर नक्कीच आज स्वामींचे शब्द ऐकण्यासाठी कंटाळा करू नकोस. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, या जीवनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जीवनात सुख आणि दुःख हे कायम एकामेकांसोबत चालत असतात. बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी नेहमी आतल्या भावना सांगत नाही. कधी माणूस आनंदात असूनही मनातून दुःखी असतो, तर कधी दुःखात असूनही शांत आणि स्थिर राहतो. दुःखाच्या वेळी झोप लागत नाही आणि सुखाच्या वेळीही झोप लागत नाही. कारण दोन्ही अवस्था माणसाला आतून अस्वस्थ करतात. हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे. एक मोठं उदाहरण तुला यावरून देतो. समजा एक माणूस आहे जो मोठ्या पदावर नोकरी करतो, श्रीमंत आहे त्याच्या कष्टामुळे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो माणूस मोठ्या पदावर नोकरी करतो. लोक त्याच्याकडे पाहून म्हणतात, काय नशीबवान आहे, काय गाडी आहे, काय पैसा आहे, काय मान आहे. बाहेरून त्याचं आयुष्य मोराच्या नाचासारखं सुंदर दिसतं, पण आतून त्याच्या मनात चिंता, जबाबदाऱ्या, ताण आणि भीती असते. रात्री तू झोपायचा प्रयत्न करतो, पण डोळे मिटले तरीही विचार थांबत नाही. तर दुसरीकडे एक साधा वृद्ध माणूस आहे. आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे. आजार आहे, शरीर थकला आहे, मृत्यू जवळ आहे, पण तरीही तो शांत आहे. तो आपल्या आयुष्याकडे समाधानाने पाहतो, देवाचं नाव घेतो आणि मनात कुठलाही पश्चाताप ठेवत नाही. जसं राजहंस मरताना सुद्धा गातं, तसं तो माणूस शेवटच्या क्षणीही शांत आणि आनंदी असतो. या दोन्ही उदाहरणातून हेच कळतं, जीवन म्हणजे फक्त हसणं किंवा रडणं नाही.
नाही. जीवन म्हणजे फक्त हसणं किंवा रडणं नाही. जीवन म्हणजे प्रत्येक क्षण स्वीकारणं. सुख असो वा दुःख, आनंद रडवतो, कधी कधी आनंद रडवतो, तर कधी दुःख गाणं सुद्धा शिकवतो, तर कधी दुःख गाणं सुद्धा शिकवतं. ह्यालाच खरं जीवन म्हणतात, ह्यालाच खरं जीवन म्हणतात. तू फक्त समाधानी राहा, तू फक्त समाधानी राहा. प्रत्येक वेळ, प्रत्येक काळ स्वीकारण्याची शक्ती तुझ्या मनामध्ये ठेव. आज प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी सुद्धा होईल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीला वेळ आणि कष्ट हे लागतातच लागतात. आणि रिकाम्या हाती आलेला आहेस, रिकाम्या हाती जाणार आहेस. कधीच कोणत्या गोष्टीचा माज करू नकोस. या कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट तुला स्वामी तर शिकवतीलच, पण यापुढे येणारा थोडासा वेळ सुद्धा तुझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वेळ बनून जाणार आहे. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला आता सांगणार आहे. नियती आपल्याला रोज एक नवा दिवस देते. नियती आपल्याला रोज एक नवा दिवस देते, जणू कोरा कागद देते. त्या दिवशी काय लिहायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. त्या दिवशी काय लिहायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. कधी कधी नियती आपल्याकडून काहीतरी हिरावून घेते, तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण खरं पाहिलं तर ती जागा रिकामी करून आपल्याला काहीतरी नवीन, अधिक चांगलं आणि मौल्यवान देण्यासाठीच असतं. कधी कधी आपल्याला त्या जागा रिकाम्या करून काहीतरी नवीन, अधिक चांगलं आणि मौल्यवान देण्यासाठीच असतं. नुकसान वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा पुढच्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असतात. नुकसान वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा पुढच्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असतात. नक्कीच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या या विचारांमध्ये खूप मोठे अर्थ लपलेले आहे. समजा एक तरुणाची नोकरी अचानक जाते. रोजची सवय, पगार, ओळख सगळं एका क्षणात संपतं. सुरुवातीला त्याला वाटतं की नियतीने त्याच्याकडून सगळंच काढून घेतलं. तो खूप निराश होतो, रात्रंदिवस चिंता करतो. त्याला वाटतं आता माझं काहीच उरलेलं नाही. पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की आता त्याच्याकडे वेळ आहे स्वतःसाठी. तो नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करतो, स्वतःचा छंद जोपासतो आणि एक छोटा व्यवसाय सुरू करतो. काही वर्षात तो स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि आधीपेक्षा जास्त समाधानी जीवन जगतो. जर त्याची जुनी नोकरी गेली नसती तर कदाचित त्याला स्वतःमधली ही क्षमता कधीच कळाली नसती. म्हणजेच नियतीने त्यांचा हात रिकामा केला, कारण तिला त्याच्या हातात काहीतरी अधिक मौल्यवान द्यायचं होतं. हेच जीवनाचं खरं सत्य आहे. जे जातं ते नेहमी नुकसान नसतं. कधी कधी ते नव्या गोष्टीची सुरुवात सुद्धा असते. कधी कधी ते नव्या सुरुवातीचं दार उघडतं. कधी कधी ते नव्या सुरुवातीचं दार उघडतं. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून निघून गेली, ती सुद्धा कुठे ना कुठेतरी त्याच्या पाठी एक मोठं कारण असतं. सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. फक्त तुझ्या वागण्यावरती, तुझ्या बोलण्यावरती, तुझ्या विचारावरती, तुझ्या कृत्यावरती सर्व काही अवलंबून आहे. आज विश्वास ठेवतोयस तर शेवटपर्यंत विश्वास ठेवून बघ, कारण की हे स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा फरक तुला नक्कीच ठरवून देतील. तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा फरक तुला नक्कीच घडवून देतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच आत्तापर्यंत आणि या क्षणापर्यंत आत्ता ऐकलं आहेस तर यापुढील स्वामींचे विचार सुद्धा ऐकून जा, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला 100% ना काहीतरी शिकवून जाणार आणि नक्कीच या जीवनातील खरे अर्थ तुला समजवून जाणार. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही, वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. आज वाईट लोकांच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, पण आज त्याच वाईट लोकांच्या घरामधली बरीच लोक ही काही ना काहीतरी मोठ्या अडचणीत अडकलेली आहेत. ही काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेली दिसतात. आणि नक्कीच ही सध्याच्या वेळेतील सत्य परिस्थिती आहे. ज्या वेळेमध्ये स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत, ती परीक्षा फक्त उत्तीर्ण हो. ती परीक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख देणे, तुझ्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडवणे ज्या गोष्टी तुला नको आहेत, काही गोष्टी अशा घडवणे ज्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील, तुला नक्कीच या जीवनाचा अनुभव देऊन जातील. स्वामी नक्कीच तुझा विचार करतात. नक्कीच तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुझ्या हितासाठी आहेत. त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवायला आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच या जीवनामध्ये स्वामींवर विश्वास ठेव, कारण की संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमी
कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो. कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाला मनाचा मोठेपणा असावा लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये ते अर्थ लपलेले आहेत, जे अर्थ आपल्याला काही ना काहीतरी मोठे शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, आणि चांगल्या दिवसामध्ये आपण त्या चांगल्या गोष्टींची किंमत केली नाही तर ती वाईट वेळ येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. तर ती वाईट वेळ पुन्हा येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. अरे, स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे गर्वामध्ये गेलेला माणूस, माझामध्ये उडालेला माणूस हा नक्कीच आपल्या पायतळी आणि जमिनावरती पुन्हा आलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर आपल्याला काही ना काहीतरी मिळालोय तर त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा, आणि नक्कीच तुझ्यामुळे कोणी इतरांना मदत होत असेल तर नक्कीच कोणा ना कोणाच्या तरी मदतीसाठी नक्कीच धावपळ कर. कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा माणसाला कायम वाईट वेळेचा निमंत्रण देतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. आज स्वामींचे विचार आपण पाहतो, आपण ते स्वामींचे विचार जे ऐकतो ते विचार असे खोटे नव्हे, कारण की ते विचार माणसांसमोर घडलेले आहेत. या कलियुगामध्ये ते प्रत्येक विचार घडलेले आहेत. आणि यापुढील जे तू स्वामींचे विचार ऐकणार आहेस, यापुढील जे तू स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, तो प्रत्येक संदेश, तो प्रत्येक उपदेश, तो प्रत्येक विचार इतर माणसांनी अनुभवलेला असतो, बऱ्याच माणसांनी अनुभवलेला असतो. आणि हे जे अनुभव आहे स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं, जर त्यावेळेत माणसांनी त्या गोष्टी समजून घेतल्या असता तर यावेळेत माणसाची ही व्यथा नसती, यावेळेत हे जग असं नसतं. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू विश्वास ठेव मनापासून. तू विश्वास ठेव मनापासून. आज जे विचार ऐकत आहेस ते एकदा ऐक शेवटपर्यंत. ते एकदा ऐक शेवटपर्यंत.